नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवांच्या आसनाचा हा तिसरा प्रकार शिकणार आहोत. याआधी मी 2 प्रकार शिकवले आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही ते पण आसन शिकू शकता. या व्हिडिओमध्ये मी कमळाचे देवीसाठीचे आसन शिकवणार आहे. खूप सुंदर दिसते आणि तुमचे देवघरसुद्धा खूप छान दिसेल. आपल्या कलेला भक्तीची जोड देऊया आणि आपल्या देवांसाठी आपण आपल्याच हाताने हे छान आसन तयार करूया. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला सुद्धा असेच आसन बनवता येईल आणि हे बनवून तुम्ही विकूसुद्धा शकता. सर्वांना खूप आवडेल आणि तुम्हाला खूप ऑर्डर्स मिळेल आणि तुमचा खूप सेल पण होईल. तर चला सुरुवात करूया. पिवळ्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करू. एक मॅजिक सर्कल तयार करायचा, त्यामध्ये 2 चेन करायच्या आणि या मॅजिक सर्कलमध्ये 1 डबल क्रोशे करायचा. असे एकूण 6 डबल क्रोशे करायचे. सांगून पूर्ण झाल्यावर दाखवते. एकूण 6 नाही 12 डबल क्रोशे करायचे आहे. 12 झाले डबल क्रोशे. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. नेक्स्ट राऊंडसाठी 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशा करायचा. पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचवर. असे आपल्याला प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करायचे आहे. म्हणजे या राऊंडमध्ये आपले 24 डबल क्रोशे राहील. सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे. आता त्याच्या पुढच्या स्टिचवर सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे. असे आपण एकूण 24 डबल क्रोशे करून घेऊ. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा 24 डबल क्रोशे झाले. त्यानंतर इथे परत दुसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. पुन्हा 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर डबल क्रोशा करायचा. त्यानंतर त्याच ठिकाणी परत 1 डबल क्रोशा करायचा. पहिले 2 चेन म्हणजे 1 डबल क्रोशा, नंतर हे 2. त्याच्या पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, त्यानंतर 1. असं 1 8 2 असे करत जायचं आहे. 1 सोडून एका म्हणजे सोडायचं नाही. एका ह्याच्यात 1 डबल क्रोशे आणि दुसऱ्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. अशा प्रकारे आपण हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आहे डबल क्रोशियाचा. मध्ये स्लिप स्टिचने जोडून 1 चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. यानंतर एक डार्क गुलाबी रंगाचा धागा जोडायचा आहे. त्यासाठी पहिले स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणत्याही एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. 2 चेन करायच्या आणि प्रत्येक एका स्टिचवर पहिले दुसऱ्या स्टिचवर 1 डबल क्रोशा करायचा. त्यानंतर पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे. सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. त्यानंतर पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा, पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्येच. परत पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा आणि पुढच्या स्टिचवर सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. तर या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. 1 चेन करून हा धागा कापून घ्यायचा. फिकट गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आहे. स्लिप नॉट करून जोडायचं आहे. कोणत्याही एका स्टिचवर सिंगल क्रोशाने जोडायचं. 2 चेन करायच्या. आता आपण हा पाकळ्या बनवणार आहे.
पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशिया करायचा त्याच स्टिचमध्ये. नंतर 2 चेन, पहिल्या चेनमध्ये हुक टाकायची आणि एक स्लिप स्टिच करायचा. पिको स्टिच पण म्हणतात याला, 2 चेनचा पिको स्टिच. त्यानंतर पुन्हा ट्रिपल क्रोशिया करायचा नेक्स्ट स्टिचवर, म्हणजे पुढच्या स्टिचवर एक ट्रिपल क्रोशिया. 2 वेढे घ्यायचे आहेत हुकवर आणि 2 वेढ्यांमधून एक वेळा हुक बाहेर काढायची. अशी 3 वेळा हुक बाहेर काढायची. हा आपला ट्रिपल क्रोशिया झाला. खूप जणांना बेसिकपासून शिकायचं असा कमेंट येत आहे, तर मी एक व्हिडिओ बेसिकचा शिकवला आहे, पण तुम्हाला नेमकं बेसिकमध्ये काय शिकायचं ते मला कमेंटमध्ये सांगा, मी तसे व्हिडिओ बनवेल. पण या सांगितल्यानुसारही तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला जमेल. ट्रिपल क्रोशिया झाल्यानंतर त्याच स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशिया करायचा आहे. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिचने जोडायचं. जशा सुरुवातीला 2 चेन केल्या होत्या तशा इथे पण पुढच्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं. अशी आपली एक पाकळी पूर्ण झाली. आता आपल्याला पुन्हा दुसरी पाकळी करायची आहे. त्यासाठी परत 2 चेन करायच्या, त्याच पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया करायचा आणि त्याच स्टिचवर एक ट्रिपल क्रोशिया करायचा. 2 वेढे घ्यायचे हुकवर, 2 वेढ्यातून एक वेळा हुक बाहेर काढायची. अशी 3 वेळा हुक बाहेर काढायची. 2 चेन करायच्या, पहिल्या चेनमधून हुक टाकायची आणि एक स्लिप स्टिच करायची, म्हणजे 2 चेनचा पिको स्टिच करायचा आहे. त्यानंतर ट्रिपल क्रोशिया पुढच्या स्टिचवर 3 वेढे हुकवर घेतले आणि 2 वेढ्यातून एकदा हुक बाहेर काढली. त्यानंतर त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया करायचा, 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचवर एक जोडायचं स्लिप स्टिचने. आता ही दुसरी पाकळी तयार झाली. अशा सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे. आता या शेवटच्या पाकळीसाठी अशाच प्रकारे 2 चेन केल्या आणि जिथे सुरू केलं होतं तिथे स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आणि इथे आपलं हे सुंदर कमळाच्या फुलाचं आसन तयार झालं आहे. तुम्ही यावर देवांची मूर्ती ठेवू शकता आणि आपल्या देवघराची सजावट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा. आणखी फिनिशिंगसाठी हे उरलेले धागे मागून हुकच्या सहाय्याने ओढायचे आणि जास्तीचा धागा कापून घ्यायचा. हे कमळाचे आसन कसे बनवायचे आता हे तुम्हाला लक्षात आले असेल. हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मी असेच वेगवेगळ्या पद्धतीचे लोकरीचे आणि क्रोशापासून बनवलेल्या वस्तूंचे व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.